हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। गोड ताई मला बघतात, त्यांना मला सांगायचं आहे, एक मेसेज असा द्यायचा आहे। तर बघा, आपण आपण लेडीज म्हणजे कसं घरी असतो, घरकाम करतो, सगळं करतो, पण आपल्याला कसं म्हणजे आपल्या कामाला काही किंमतच राहत नाही। म्हणजे सगळे म्हणतात की घरीच असते, घरी बसून काय करतेस, घरी बसून काय करतेस। आणि आपल्याला घरी एवढे काम असतात की आपण विचार नाही करू शकत। दिवसभर बाळांचं बघायचं, आपलं मूलबाळ असतात, त्यांची शाळा, त्यांचा टिफिन वगैरे ते बघायचं, परत सकाळी सगळ्यांचं आवरायचं, म्हणजे परत संध्याकाळी, म्हणजे दिवसभर आपली कामं संपत नाही। तरी पण आपल्याला एकच बोललं जातं की तू घरीच तर असते, तुला काय काम असतात दिवसभर, दुपारचं तर तू झोपतेस ना। मग हेच बोललं जातं। मग तेव्हा आपल्याला कुठं वाटायला लागतं की घर म्हणजे घरी आपण एवढं राबतो, एवढं सगळ्यांचं करतो, तरी म्हणजे आपल्याला म्हणजे कोणालाच काही घेणं देणं नाहीये। तर मग तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपण पण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, किंवा उभं राहिलेलो असतो तर बरं झालं असतं, आज कोणाचं बोलणं ऐकलं नसतं किंवा अशी वेळ आली नसती। तेव्हा खूप पश्चाताप होतो, पण तेव्हा खूप वेळ झालेला असतो। आणि म्हणजे काहींना असं घरातून बाहेर जाऊन नाही देत, बाहेर जाऊन जॉब नाही करायचा किंवा काही नाही करायचा, ते पण प्रॉब्लेम असतात। मग तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की आपण पण बाहेर जाऊन जॉब करायला पाहिजे, कारण आपण घरी राहिलो, घराचं आपण कितीही पण केलं तरी म्हणजे आपलं कोणाला कौतुक नाही। मग तेव्हा काय असतं की आपलं म्हणजे लग्न झाल्यावर बाळ झालेलं असतं, आपल्याला बाळाला सोडून घराबाहेर जाता येत नाही, किंवा वय झालेलं असतं, त्या पिरियडला आपण काही शिक्षण म्हणजे घेऊ शकत नाही, तेवढी वेळ निघून गेलेली असते, आणि मग तेव्हा खूप पश्चाताप होत असतो। तर म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, जे कोणी असेल ना की ज्याला लग्न करायचं आहे, किंवा लग्न करायच्या वेळेस पण आपण म्हणजे आता कोणाची परिस्थिती असते शिकण्याची, कोणाची परिस्थिती नाही राहत, ज्याची परिस्थिती असते तो शिक्षण करतो, स्वतःच्या पायावर उभं राहून लग्न करतो, तर त्याचा काही विषय येत नाही। पण ज्या पोरी अशा असतात की घराचे पण म्हणजे आई वडिलांचं पण घरी थोडंफार जमतेमच असतं, आणि मग ते असं 10वी 12वी 13वी असं शिक्षण करून लग्न करतात, तर त्यांचं एकच स्वप्न असतं की लग्न करून व्यवस्थित संसार करावा आणि नवरा चांगला असावा, असं स्वप्न असतं प्रत्येकीचं। पण ते स्वप्न काही असं प्रत्येकीचंच असं व्यवस्थित राहतं आणि स्वप्न पूर्ण होतं ते नाही। म्हणजे प्रत्येकीचंच हा विषय तर प्रत्येकीचाच आहे। म्हणजे कसं, लग्न करून आपण आलो पण ना, तरी असं होतं की आपण घरी घरी राहतो, घरातलं सगळं काम करतो, सगळं बघतो, पण त्याची कोणालाच जाणीव राहत नाही। म्हणजे कसं सगळ्यांना असं वाटतं की ही घरीच राहते आणि ही काही काम करते, आणि असं कुठंतरी असं स्वतःला असं फील वाटतं की आपण म्हणजे काहीच कामाचे नाही, स्वतःचा पण आपण खर्च काही करू शकत नाही। आणि प्रत्येक गोष्टीला कसं नवऱ्याकडे मागणं योग्य वाटत नाही, असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला आता मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मग नवरा विचारतो कशाला पाहिजे, किती पाहिजे, असं खूप वेळा होतं, आणि खूप असं मन काही वेळेस दुखावलं सुद्धा जातं। मग तेव्हा खूप असं वाटतं की का मी स्वतःच्या पायावर उभे नाही राहिले, का मी लगेचच लग्न केलं, किंवा लग्नानंतर पण का मी काही काम नाही करत, का मी घरीच राहते, असं तेव्हा आपण विचार करतो, मी काहीतरी करायला पाहिजे होतं। आणि मग तेव्हा नाही विचार, लग्नाच्या वेळेस आपण विचार नाही करत की मला काहीतरी स्वतःच्या पायावर उभं व्हायचंय, काहीतरी करायचंय, तेव्हाच लग्न करायचं आहे, ते आपण विचार नाही करत। त्यासाठीच मग हा व्हिडिओ बनवला, कारण कसं आहे, 12वी 13वी मुली शिकतात, आणि म्हणजे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार शिकतात। 12वी 13वी झाली तर घरचे कसं लग्न करायला घेतात, मग लग्न झाल्यावर आपले एकच स्वप्न असतं ते म्हणजे सुखी संसाराचं, पण ते काही प्रत्येकाचं सत्यात उतरत नाही प्रत्येकाला। म्हणून प्रत्येक स्त्रीला, माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक स्त्रीला म्हणजे घरातली कामं पण करा तुम्ही, मी तसं नाही म्हणत की फक्त बाहेरच जा, घरातली कामं सांभाळून ना आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण करा, आपलं स्वतःचं पण काहीतरी पाहिजे, तेव्हाच स्वतःचा आत्मसन्मान राहतो आपल्याला, आणि दुसरे पण आपल्याला नाही का रिस्पेक्ट देतात। नाहीतर घरी राहून आपण जर घरी राहिलो ना, नातेवाईक आपल्याला रिस्पेक्ट देत ना, घरचे रिस्पेक्ट देत, सगळ्यांना असं वाटतं की ही घरीच राहते, ही काय करते, आणि आपलं पण म्हणजे आपला खर्च पण आपण करायला पाहिजे। कारण कसं, जेव्हा आपण कमवतो ना, ते म्हणजे ती फिलिंगच वेगळी असते, आणि ते पैसे मोडायला किंवा आपल्याला खर्च करायला कोणाची परवानगी नाही घ्यावं लागत की मी हे पैसे मला इथं लागतंय तिथं लागतंय, आपण हे करू शकतो।
म्हणून माझं एकच सांगणं आहे, जे कोणी असेल ते म्हणजे घरात तुम्ही काम वगैरे करताय, सगळं घरात हाऊसवाईफ आहात तुम्ही, तर करा, खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच प्रमाणे तुम्ही एखादा बिझनेससुद्धा चालू करा, स्वतःचं काहीतरी करा. म्हणजे बिझनेस असं काही मी मोठा नाही सांगत. म्हणजे आता ज्याचं शिक्षण झालेलं असतं तो करतो जॉब वगैरे, त्याला ऑप्शन असतं जॉब करायचं किंवा घरच्यांची परवानगी असली तर ती व्यक्ती जॉब करते. पण असं शिक्षण कमी असल्यास आणि मग हाऊसवाईफ आहे, मग त्याला दुसरं काही म्हणजे पर्यायच नाही राहतं. म्हणून मग सांगते, लग्नाच्या वेळेससुद्धा जेव्हा आपण लग्नाची वेळ असते ना आपली, तेव्हासुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न कोणीच करू नका. मी म्हणजे खूप असं मला सांगायचं आहे सगळ्यांना. कारण आहे ना, स्वतःच्या पायावर जर आपण उभं नसलो ना, तर नंतर खूप पश्चाताप होतो. आपल्याला असं वाटतं की आपण आपलं काहीतरी केलेलं असतं तर बरं झालं असतं. आज कोणाकडे काही मागायची गरज नसती राहिली. म्हणजे असं नाही की नवरा करत नाही किंवा घरचे काही करत नाही, तसं काही गोष्ट राहत नाही. म्हणजे कोणाचे खूप चांगलं असतं, कोणाचे करत पण नाही. ते पण मी बघितलेलं आहे काही घरांमध्ये. पण असं पण नाही. मग प्रत्येक गोष्टीसाठी कसं होतं, आपल्याला आहे ना मागावं लागतं. मागून प्रत्येक गोष्टीसाठी मागणं हे चांगलं नाही वाटत. आणि कुठंतरी असं वाटतं की नको बाबा, आता हे मागितलं परत मग ते कसं काय मागायचं, ते मागितलं परत हे कसं काय मागायचं. आणि आपण जर कमवत असलो तर घराला पण कसा हातभार लागतो. परिस्थिती पण जर कमी म्हणजे व्यवस्थित जेमतेम असेल तर आपण त्यात घराला पण हातभार लावू शकतो. तर त्याच्यासाठी आहे ना, घर बसण्यापेक्षा ना काहीतरी आपलं करत राहा. आता बघा, शिवण क्लाससुद्धा आहे. शिवण क्लास आता कोणी म्हणतं काय, बाळ आहे, कोणाचं बाळ लहान आहे, तर कारणं खूप असतात. कोणाचं बाळ लहान असतं, कोणाचं काय असतं की मी कसं काय करू बाबा, माझं बाळ लहान आहे, आता हा क्लास कसं काय करू, मग ते होईल का सक्सेस, मग ते करू का नको, असं इच्छा तर खूप असते. सगळ्यांचीच इच्छा असते की स्वतःचं काहीतरी करायचं, स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. म्हणून पण ते कसं कॉन्फिडन्स राहत नाही आणि करायला खूप असं असं वाटतं की हे असं ते तसं कसं करायचं कसं नाही. तर काहीच विचार करू नका. आता बघा, लग्न झाल्यानंतर ना घरात आपण एवढं अडकून जातो की आपल्याला बाहेर अजिबात जाता येत नाही. किंवा कुठं काही जॉब म्हणलं तरी काहींना होतं पॉसिबल, पण काहींना अजिबात पॉसिबल होत नाही. घर बाळ खूप त्याच्यातच आपण अडकून राहतो. म्हणून आहे ना, मग आपण असं काहीतरी शोधायचं की आपण घरी बसून काहीतरी करू शकतो. आता बघा, शिवण क्लास पण तुम्ही करू शकता. आता जरी आपण टाईमावर योग्य निर्णय नाही घेतले शिक्षणाचं किंवा काही नाही, तेव्हा आपण विचार नाही केला, मग वयाच्या 30व्या वर्षी किंवा असं वाटायला लागलं, म्हणजे जेव्हा आपलं वय होत चालतं, आपल्याला बाळ वगैरे होतं, तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की बाबा काहीतरी आपलं पाहिजे होतं. मग त्यावेळेस पण तुम्ही असं करू शकता की असं नका समजा आता खूप वेळ झाली, मग आता कधी करायचं, कधी शिकायचं आणि ते कधी पैसे कमवायचे, तर तसा विचार नका करू प्लीज. तुम्ही करा. आता शिवण क्लाससुद्धा तुम्ही करू शकता. शिवण क्लासमध्ये पण खूप आता ब्लाऊज वगैरे शिवायला खूप असं स्कोप आहे. आणि आता शिलाई वगैरे सुद्धा चांगले आहे, तर त्याच्यात पण आपण खूप पैसे कमवू शकतो. ब्युटी पार्लरसुद्धा तुम्ही शिकू शकता प्रोफेशनल, त्याच्यात पण खूप म्हणजे असं व्यवस्थित मन लावून केलं तर खूप आहे. आणि बरेच असे काही व्यवसाय आहे. मेस मेस पण आपण लावू शकतो घरच्या घरी. कारण कसं, हे काही कपल्स असतात, ते जॉबला जातात, त्यांना पण मेसचा डबा पाहिजे असतो. किंवा काही पोरं शिक्षणासाठी असतात, त्यांना पण मेसचा डबा, असं कंपनीत जाता कामाला, त्यांना पण मेसचा डबा, असं म्हणजे प्रत्येकाला गरज असते ते आपण माहिती काढायची, ते आपण मेसचं करू शकतो. म्हणजे घरी बसून काही ना, आता हे यूट्यूबसुद्धा, जे कोणी व्हिडिओ बघते ना त्याला मी सांगते की यूट्यूबचं सुद्धा तुम्ही घरी बसून करू शकता. माहिती आहे की यूट्यूबमध्ये सक्सेस लवकर भेटत नाही, पण भेटली तर चांगलंच आहे. आपलं आपण जे काम वगैरे आपण जसं घरात डेली करतो तेच आपल्याला फक्त व्हिडिओद्वारे दाखवायचं आहे. व्यवस्थित आपण काम केलं तर त्याला कसं आहे, थोडा वेळ म्हणजे थोडा वेळ द्यावा लागतो. तो कोणी कोणी देत नाही, म्हणून त्यांचं चॅनल जे असतं ते हे होत नाही. पण कोणी कोणी कसं वेळ देतं, लेट का होईना. आपण घरी बसून काय करतो, आपण तेवढंच करत राहायचं. म्हणजे कधी ना कधी आपलं पण चॅनल हे होईल असा विचार करायचा, नेगेटिव्ह विचार करायचा नाही. म्हणून स्वतःच्या पायावर काही ना काहीतरी करा, एवढंच सांगायचं होतं मला. तर कसं खूप म्हणजे घरात राहून आपण काम करतो तर ठीक आहे, पण ते काम करून पण स्वतःचं काहीतरी राहिलं ना तर ते वेगळीच फिलिंग असते. आणि म्हणजे खूप छान वाटतं स्वतःला पण. आणि असं कोणाचं काही, कोणी काही बोलू पण नाही शकत आपल्याला आणि कोणीच काही नाही.
तर माझं फक्त सांगण्याचा एवढाच उद्देश होता की जे कोणी आता शिक्षण घेत आहे, लग्न करायचा विचार करतात ना, ते आधी स्वतःच्या पायावर उभं राहा, मग लग्न करा. आणि मग आपण कसं लग्नाच्या आधी विचार करतो की नवरा म्हणजे आपण नवऱ्याच्या घरी जाऊ, मग तिथं काय करायचं, नवरा आहे ना, मग तो करेल सगळं. मग तसा विचार करू नका अजिबात, सगळ्यांचं सारखं नाही राहत. काही गोष्टीनंतर खूप म्हणजे गोष्टींचा पश्चाताप होतो. काहींचं असं नाही की वैवाहिक जीवन चांगलंच जाईल असं पण नाही राहत. तर काहींचं जमत नाही, किंवा काहींचं खूप म्हणजे आता तुम्ही समजू शकता काही काय 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 होतं आजकाल. तर त्यावेळेस आपल्याला खूप असा पश्चाताप होतो की आपण काहीतरी शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं. तर मला एवढंच सांगायचं आहे, काहीतरी तुम्ही शिका. जे शिक्षण नाही घेऊ शकत ना, ते अदर पण खूप आहे करायला, खूप कोर्सेस आहे, खूप काही आहे, ते पण तुम्ही करून स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. खास करून मी म्हणजे लेडीजला सांगते, आणि जे कोणी म्हणजे पोरी असतात ना लग्नाच्या आधी, आता लग्न करताय, लग्नाच्या वयात आहे, ते काय करतात, 11वी 12वी 13वी, चला हे झालं, ग्रॅज्युएशन झालं तर घरी बसतात, म्हणजे काही टेन्शन नाही घेत. ते एकच स्वप्न राहतं त्यांचं, हा लग्न करायचं, मग नवरा मग तोच कराल सगळं, आपल्याला काही गरज. तर असं विचार करू नका, स्वतःच्या पायावर काहीतरी करा, पुढं आपल्याला खूप गरज भासते. आणि खूप म्हणजे असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे होतं, तेव्हा वेळ निघून जाते ना, आपल्याला खूप पश्चाताप होतो. एवढंच मला सांगायचं होतं. आणि जे कोणी माझ्या ताई असतील ना गोड बघणार आहे, त्यांना पण मला एवढंच सांगायचं आहे, तर तुम्ही घरी बसून हा माझा व्हिडिओ बघत असाल ना, तर प्लीज स्वतःचं काहीतरी करा, काहीतरी कोर्सेस करा, काहीतरी स्वतःचं काही का असं नाही, तुम्हाला म्हणजे ज्या कला येत असतील ना त्या तुम्ही करा, स्वतःच्या पायावर नक्की उभं राहा. प्लीज असं आयुष्य जाऊन नका देऊ. तर चला, मला एवढंच सांगायचं होतं. मी काय म्हणजे असं व्हिडिओ असं विचार करून बनवलेला नाही आहे, किंवा काही असं बनवलेलं नाही. जे माझ्या मनात होतं ना, जे मला असं वाटतं ना की म्हणजे बोलायला पाहिजे होतं, किंवा असं काही अनुभव येतात, त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलेले. काही चुकलं असेल बोलताना तर म्हणजे समजून घ्या. तर चला चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.